गवारीच्या खरड्यासाठी लागणारे साहित्य: शेंगदाणे, 2 हिरव्या मिरच्या, थोडी कोथिंबीर, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या, जिरे, कढीपत्ता आणि महत्त्वाचा घटक गवारीच्या शेंगा. गवारी शेंगाच्या शिरा काढून दोन्ही बाजूने शेंडे तोडून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. इथं शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत, वेळ जास्त लागू नये म्हणून. आता पुढील कृती आपण पाहणार आहोत. थोडं तेल टाकून घेतलेलं आहे. थोडं तेल तापल्यानंतर त्यामध्ये हिरव्या मिरच्या, लसणाच्या कुड्या आणि कढीपत्ता हे टाकून घ्यायचं. हिरव्या मिरच्याला थोडा चटका बसल्यानंतर गवारी शेंगा पण टाकायचे. ते तिन्ही जिन्नस चांगलं परतून घ्यायचं आहे. गॅस मीडियम. लसूण जे घेतलेलं आहे ते सोडून घ्यायचं नाही, लसूण सालीसह घ्यायचं आहे. भाजताना थोडंसं चिमूटभर मीठ, ज्यामुळे शेंगा लवकर भाजल्या जातील. दोन मिनिटं झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण वाटण्याची तयारी करून घेणार आहोत. हे वाटून घेतलेलं जिन्नस, गवार, मिरची, कढीपत्ता हे सगळं आपण लसूण हे मिक्सरच्या भांड्यात घेणार आहोत. याला 2 पद्धतीने करता येईल. पाटावर वंटा असेल तर पाटावर वंट्यावर वाटून सुद्धा करता येतो. खलबत्ता असेल दगडी खलबत्त्यामध्ये सुद्धा कुठून करता येतं. दोन्ही वस्तू नसतील आपल्याकडे उपलब्ध तर मिक्सरमध्ये उजव्या बाजूला फिरवून आपण हा खरडा सुद्धा करू शकतो. तर आता आपण मिक्सरमध्ये आपण उजव्या बाजूला फिरवून हा खरडा करणार आहोत. या पद्धतीने तयार झाला आपला हा गवारीचा खरडा. झटपट होणारी रेसिपी. या पद्धतीने हा गवारीचा खरडा तयार झालेला आहे. हा खरडा 3 ते 4 व्यक्ती जेवणासह तोंडी सहज लावू शकतात. धन्यवाद. रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. उद्या भेटू आपण नव्या रेसिपीसह.